माझं नाव कल्पेश सुरेश शेला. घाटकोपर येथे माझा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. गेली 10 वर्ष मी हा व्यवसाय करतोय आणि गेली 1.5 वर्ष माझ्याकडे मराठा उद्योजक लॉबी मुंबई अध्यक्ष ही जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो. आज इथे आपण सगळे जमलेलो आहोत, मोठ्या प्रमाणावरती जमलेलो आहोत. मी फक्त या बाजूला जे आपले बांधव उभे आहेत त्यांना विनंती करेन की मागच्या खुर्च्या रिकाम्या आहेत, त्यांनी बसावं. मराठा उद्योजक लॉबी म्हणजे शिस्त आणि ती प्रत्येकाने आपण पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांना विनंती आहे. पहिलीच बैठक आहे. बैठकीचं आयोजन आमच्या सचिनदादांनी केलेलं आहे. आपण सर्वांनी सचिनदादांसाठी, संपूर्ण पालघर टीमसाठी एकदा टाळ्या वाजवा. कोणती संघटना असेल, कोणती चळवळ असेल किंवा कोणती संस्था असेल, ती नेहमीच एका विचारावरती चालते आणि आपल्या सगळ्यांसाठी हा विचार म्हणजे मराठा उद्योजक लॉबी आहे. मी 5 ते 7 मिनिटं घेणार आहे आपल्या सगळ्यांची आणि त्यातली 1.5 मिनिटं मला व्यक्तिशः सगळ्यांची हवी. आपण 1.5 मिनिटं काय करायचंय की सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि काहीतरी विचार करायचे. काही विचार असेल तो या सगळे बसून झाले असतील तर आपण सुरू करूया. 1.5 मिनिटं घे, डोळे बंद करायचे सगळ्यांनी आणि काही विचार करायचा. उपस्थित असलेल्या मानवांपैकी 5 ते 7 जणांना आपण ते विचारणार आहोत की या 1.5 मिनिटात त्यांनी नेमका काय विचार केला. तसं म्हणायला गेलं तर सेकंदाचं महत्व आहे. आपल्याकडे 1.5 मिनिटं आहे. मागे काही बहिणी बसायच्या बाकी आहेत, त्यामुळे आपण थांबूया. आपण वेळ सुरू करूया. डोळे उघडू शकता. धन्यवाद. आपण माझं ऐकलं. खूप खूप आभार. स्वतःहून आपण या 1.5 मिनिटात जो काही विचार केलेला आहे तो जर कोणी सांगण्यात इच्छुक असेल तर त्यांनी उभं राहावं, नाहीतर रॅन्डमली मी सांगेल त्यांना उभं राहावं लागेल जर कोणी इच्छुक असेल तर. आमच्या कल्याणवरून ताई आल्या. मी तुम्हाला विनंती करेन या 1.5 मिनिटात तुम्ही नेमका काय विचार केलाय. नमस्कार, मी श्वेता पाटील नगरला राहते. मी हा एकच विचार करा की आपले जे मराठी बांधव आहेत ते खूप यशस्वी व्हावे त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये
आणि सर्वांनी एकत्र राहून आपण मराठा समाज हा पुढे न्यावा, हा एकच माझा उद्देश आहे आणि हे एकच माझं स्वप्न आहे. थँक्यू. आमचे सरकारी ट्रान्सपोर्टचे मालक यांना मी विनंती करेन की त्यांनी या 1.5 मिनिटात काय विचार केला. धन्यवाद. मी विचार करत होतो की अजून आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही असा एक संकल्प केलाय या वर्षीचा मराठा उद्योजक लॉबीचा वर्धापन दिन आहे, तर यावर्षी आम्ही इकडे घेण्याचा प्रयत्न करतोय. तर तो वर्धापन येईपर्यंत जास्तीत जास्त बांधव कसे जुळतील आणि मराठा उद्योग लॉबी जास्तीत जास्त बांधवांना कशी पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि हा विचार करता एक विचार माझ्या मनामध्ये येऊन गेला की सर्व मराठा बांधवांना विनंती करायची आहे की त्यांनी पोस्ट ग्रुपमध्ये केल्यानंतर आपली जी ऍडमिन टीम आहे ती स्वतःचा व्यवसाय सांभाळून आपल्या सर्वांची पोस्ट शेअर करत असते. त्यामुळे कधी पोस्ट लेट शेअर झाली तर ती शेअर करतात जरूर. त्यांच्याशी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. फॅब्रिकेशन वर्क करणारे एक दादा आहेत आपल्या इथे, म्हणजे मनाशी ओळख सांगितली त्यांनी उभं राहावं. फॅब्रिकेशनचं काम करणारे दादांकडे माहिती आहे किंवा दादा पुढे या 1.5 मिनिटात आपण काय विचार केला. विचार केला. हॅलो, या 1.5 मिनिटात विचार केला. मला शेतीची स्वतःला आवड आहे. तर शेतीमध्ये आपले पण बांधव असतील. मी कोल्हापूरचा आहे. इकडच्या सरकारांची साथ मिळाली की मला शेतीवर कशा प्रकारे उत्तम प्रकारे आणखी काय करता येईल याच्याबद्दल थोडासा विचार केला. आमच्या दक्षिण मुंबईतून एक बांधव आहेत ज्यांची पिढी आहे, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी या 1.5 मिनिटात नेमका काय विचार केला आहे ही माहिती द्यावी. हॅलो, सर्वांना जय शिवराय. जय शिवराय. मी 1.5 मिनिटामध्ये खूप चांगला विचार केला की मी ह्या मराठी उद्योगामध्ये मी काय करू शकतो, आपल्या समाजाला आपल्या बांधवांना मोठं करण्यासाठी माझ्याकडून काय प्रयत्न होतील हे माझं एक उद्दिष्ट आहे. की खरोखर एक माझं पहिली फिगर मिटिंगला आलो. आजकाल मिटिंग गावाला होतो, त्यामुळे आपल्या मराठीकडे आपण मिटिंग नाही आलो, पण खरोखर की आपल्या समाजासाठी खरोखर चांगल्या काही करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न केले. धन्यवाद. कोणाला स्वतःहून अजून या 1.5 मिनिटात आपण काय विचार केला आहे, काय वेगळ्या प्रकारे विचार केला हे सांगायचं आहे. नमस्कार, जय शिवराय. काल रामदादांनी एक पोस्ट शेअर केली होती. ठाण्याला कोणीतरी डाळ आणि तांदूळ यांचं एक होलसेलचं दुकान काढतात ओके. माझ्या डोक्यात आलं की विरारमध्ये असं कुठे शॉप नाही येते. विरारमध्ये आपण सगळेजण डोळे दाखवून डिमार्टला जातो आणि अनावश्यक पण गोष्टी घरी घेऊन येतो. डिमार्ट एकमेव अशी फॅकल्टीमधील लवडरमध्ये त्यांनी चिकार नव्हता छापला. तो त्याच्या मनाने जेवढा श्रीमंत होता त्याच्या डबल श्रीमंत झाला. माझ्या डोक्यात आलं की अशी एखादी मोक्याची जागा विरारमध्ये असेल, आपले 4-5 बांधव एकत्र येऊन जसं जैन समाज, मारवाडी समाज त्यांचा एक ऑइल डेपो काढतो किंवा एक तांदूळ बाजार काढू शकतो, तर आपण आपल्या मराठा समाजासाठी जे गहू, तांदूळ, डाळ जे आपले रेग्युलर सगळ्यांना लागणारे आहे, असं कोणी नाही की जो म्हणू शकेल की मला लागत नाही, त्याचं आपण एक मोठं होलसेलचं दुकान विरारमध्ये चालू करू शकतो. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करते आहे. वर्कआउट चालू आहे. मे बी स्वामींच्या मनात असेल आणि आपली सगळ्यांची साथ आहे तर 4-5 महिन्यामध्ये आपण त्याचं उद्घाटन करू. तुमचे बांधव आले ज्यांचा कपड्याचा व्यवसाय आहे, मग अशी त्यांनी ओळख दिली. दैसरवरचा बांधव आले. जय शिवराय. या 1.5 मिनिटात तुम्ही काय विचार केला. 1-14 उद्या पोलीस स्टेशन आहेत ना, कोणतरी आलं कोणतरी आलं. जय शिवराय. मी खूप काही विचार तर केला नाहीये. मी मागाशी दादाला पण बोललो होतं की त्या गोष्टीबद्दलच मला सांगायचं होतं की होता वेळ तेवढा आपल्या मराठी बांधव जोडे त्यांना माझी इच्छा आहे
की डेअरीची शॉप मी त्यांना करून द्यावं. जर तुम्हाला करायचंच असतं ना नक्की मला कॉन्टॅक्ट करा, मी होताने थोडं मदत करेन. धन्यवाद. तुमच्यासाठी एका टाळ्या समोर उभला. नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. ऍक्च्युली मी सरांना सुद्धा बोललो होतो आणि सरांनी सांगितलं की 2 मिनिटं हे सेशन मी ऑलरेडी घेत होतो. गेल्या 10 वर्षाची माझी फील्ड नेटवर्क मार्केटिंग आहे आणि त्याच्यामधूनच खूप सारा पैसा कमवला. आता बघा प्रत्येक माणसाला टाइम वरती चेंज होणं गरजेचं आहे. टाइम वरती जसं की आता तर टाइम बघत हा क्रिप्टो करन्सीचा आहे आणि जस्ट मी सर 15 तारखेपासूनच एक जी करन्सी म्हणून आहे त्याच्यामध्ये सुरुवात केली. जे पण मराठी बांधव आहेत त्यांना करन्सी बद्दल काही नॉलेज नाही आहे. करन्सी मध्ये पैसा खूप सारा पैसा आहे, परंतु मार्केटमध्ये असे सारी करन्सी आहेत की काही न म्हणता काहीतरी आपला मराठी माणूस कुठे ना कुठेतरी पैसा इन्व्हेस्ट करतो आणि त्याला माहिती नसतं की आपला पैसा रिटर्न कसा काढायचा आहे. 110% मी गेल्या 15 तारखे माझी सर महाराष्ट्राबद्दल म्हणजे माझे नाव यूट्यूबमध्ये पण तुम्ही सर्च करू शकता. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 5,000+ माझी वैयक्तिक टीम आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी काम करतो. गेल्या 2 महिन्यामध्ये मी हाच विचार केला की काही आपले मराठी बांधव काय प्रॉब्लेम होतो माहिती का, या बिझनेसमध्ये कुठेही नवीन बिझनेस आला तर बाकीचे सर्व लोक पहिल्यांदा उतरतात, परंतु मराठी बांधव काय बोलतात, अरे माझं लॉस काय होईल, माझं पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होऊ शकतो, मी पैसा टाकतो. मी एवढंच बोलू शकतो प्रॉफिट अँड लॉस. मी याच्या आधी अकाउंटंटचं काम करत होतो. प्रॉफिट आणि लॉस हेच तुम्ही विचार सुरुवात करा, कारण की जिथे पण तुम्ही इन्व्हेस्ट करता तिथून आपलं लॉस नाही व्हायला पाहिजे. लॉस नाही व्हायला पाहिजे. प्रॉफिट होईल हा सेकंड पार्ट आहे, परंतु तुम्ही जर उतरला त्या भागामध्ये त्या जे पण तुम्ही विचार करताय त्याच्यामध्ये जर उतरला तर 110% सक्सेस येऊ शकतो. मी एवढंच बोलेन की जर कोणाला क्रिप्टो करन्सी मध्ये जर खरोखर इच्छुक आहात तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. मी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये काम चालू केलेलं आहे. माझं ऑफिस नालासोपारामध्ये आहे RK कॉलेजच्या वरती. बाकी कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता. थँक्यू. आणि मराठी बांधवांना पुढे जाण्यासाठी मी 110% मदत करेन. हेच वसई विरार आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी काही संपर्क असेल तरी माझी ओळख प्रत्येक ठिकाणी आहे. थँक्यू. उपस्थित बांधवांपैकी असं कोणी आहे का की ज्याच्या डोक्यात काहीतरी निगेटिव्ह विचार आला एवढ्या 1.5 मिनिटात आपलं वाईट होईल, आपल्या व्यवसायाचं वाईट होईल, माझं काहीतरी वाईट होईल, माझ्या घरच्यांचं वाईट होईल? कोणी आहे? लहान लेकरं ओरडलं. बघा हा विचार आहे, हा विचार या 1.5 मिनिटात आलेला आहे. इथे आलेल्या प्रत्येक माणसाने पॉझिटिव्ह विचार केला. ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये. इथे जो कोणी बसलाय ना हा माणूस पॉझिटिव्हच विचार करणार आहे. हा माणूस विचार करणार आहे माझा व्यवसाय कसा वाढतोय, मी अजून लोकांसोबत प्रमोट कसं करणार आहे, मी अजून लोकांना भेटणार कसं आहे, मी अजून किती पैसे कमवणार आहे, मी माझं हे जे स्किल आहे हे अजून लोकांपर्यंत कसं प्रेझेंट करणार आहे. हा विचार आहे, ही पॉझिटिव्ह वेज आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्य वाढवलंय तर शहाजीराजे भोसले यांनी याच्यामध्ये विचार ठेवला होता की कुठेतरी भविष्यात जाऊन मराठ्याचं स्वतंत्र राज्य असावं, स्वतंत्र राजा असावा. हा विचार आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आऊसाहेबांनी बिंबवला. सतत सांगत राहिले, राम सांगितले, कृष्ण सांगितले, पुराण सांगितलं, प्रत्येक वेळेला हे बिंबवलं गेलं, हे विचार सांगितले गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात आऊसाहेबांकडून. आणि या विचाराला काय निर्माण झालंय, या विचाराचा निर्माण झालेला आहे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. या विचारानंतर तुमचं विचार जे आलेले आहेत ते धर्मरक्षक आपले संभाजी महाराज, ज्वलंत हिंदुत्वाचा विचार छत्रपती संभाजी महाराज यांनी काय शिकवलं, जगायचं कसं कोणी शिकवलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. आणि मरायचं कोणी शिकवलं असेल तर धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. या सगळ्यांच्या मागे जो विचार होता हा विचार होता स्वराज्याचा, हिंदवी स्वराज्याचा, हिंदूंचं एक स्वतःच तख्त असावं, एक स्वतःच राज्य असावं. हा विचार होता याच्या मागे. हा विचार आहे तुमच्या आणि माझ्या मागे. हा विचार आपल्याला व्यवसायात आणायचा आहे. हा व्यवसायात आणल्यानंतर पुढे नेण्यासाठी हा विचारच आपल्याला पुढे जाणार आहे. मराठा उद्योजक लॉबी हाच विचार घेऊन आपल्या सगळ्यांसोबत आलेली आहे. काय सांगते मराठा उद्योजक लॉबी?
आपल्याकडे खरेदी करा, आपल्या माणसाकडे खरेदी करा, हा विचारच तर आहे ना, ही एक संकल्पनाच तर आहे ना, जी तुम्हाला स्वतःला एकमेकांसोबत जोडण्यास भाग पाडते. हाच विचार आहे ना, हाच विचार आहे की जी संकल्पना तुम्हाला एकमेकांना मदत करण्यास भाग पाडते. इथे आलेल्या माझ्या कितीतरी बांधवांनी असं सांगितलं असेल की तुम्हाला या व्यवसायात काय करायचं असेल तर मला संपर्क करा, तुम्हाला या व्यवसायात काय मदत हवी असेल तर मला संपर्क करा, तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी असेल तर मला संपर्क करा. हा एक विचारच आहे ना तुमच्या आणि माझ्यासाठी. कोण देतं फुकट विचार? कोण देतं? कोणी देत नाही. विचार विकले जातात. जे सोशल मीडियावरती काम करत असतील लोक किंवा ज्या लोकांनी व्यवसाय संबंधित लोकांना कोच म्हणून निवडलं असेल तर ती लोक त्यांचे विचार, त्यांचे थॉट्स विकतात. एक अमुक चार्जेस घेतात. तुमच्याकडून 3 दिवसासाठीचे 10,000 घेतले जातात, 7,000 घेतले जातात. काही लोक ज्या मोठ्या स्टेजला जातात त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले जातात. विचार विकले जातात. तुमच्या माझ्यासाठी प्रत्येकासाठी हे विचार मराठा उद्योजक लॉबीने अगदी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्हाला आणि मला काय करायचंय? तुम्हाला आणि मला तुमचा आणि माझा असलेला व्यवसाय आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यांना सांगायचंय की मी LIC विकतोय, मी कपडे विकतोय, मी तांदूळ गहू विकतोय, मी सांगेन मी प्रिंटिंग विकतोय. याच्यात काय होणार आहे? विचारांची आदान प्रदान होणार आहे, व्यवसायाची आदान प्रदान होणार आहे, आपला पैसा आपल्याकडे राहणार आहे. समाज कधी मोठा होतो? एक वेळ होती, आजचा जैन धर्म एक त्यावेळेला एक संस्था होती. आजचा जैन धर्म आपल्या देशात 13% टॅक्स देतो. 13% टॅक्स. आणि एक वेळ होती की ब्राह्मणांपेक्षा कमी मेजॉरिटी होती या जैन धर्मियांची. पण त्यांच्या एकत्रितपणाने, त्यांच्या एकसंघपणाने आज त्यांची जी ताकद निर्माण केलेली आहे, उभ्या जगात, उभ्या देशातलं 13% टॅक्स एकटे जैन धर्मीय देतात. केवढी मोठी अचीवमेंट आहे, केवढी मोठी कमिटमेंट आहे. किती मेहनत केली असेल, किती लोक जोडली असेल, किती लोकांना व्यवसायात आणलं असेल, किती लोक सुधारले असतील, किती लोक डुबली पण असतील, पण त्याला कधी बुडून नाही दिलं पाहिजे. डुबलेलं उचललं, परंतु चाल पळ मी मागे आहे. आणि अशीच तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या मागे मराठा उद्योजक लॉबी आहे. प्रत्येक मराठ्याच्या मागे जो व्यवसाय करतोय, जो समाजकारण करतोय, जो समाजासाठी पळतोय, जो समाजासाठी करतोय, त्या प्रत्येकाच्या मागे मराठा उद्योजक लॉबी एवढ्या ताट करणारे प्रत्येकाच्या मागे आहे. माणूस चालतो, माणूस पळतो, माणूस वागतो, माणूस बोलतो, पण प्रत्येक माणसाला एक आधार हवा असतो. चांगल्या वेळी हवा असतो. ज्या वेळेला माणूस हवेत जातो त्यावेळेला नेमकं कळत नाही, अरे मी तर हवेत आलो, मी तर एवढे पैसे कमवले, आता करायचंय काय? आम्ही आहोत ना, आम्ही सांगतोय ना, आम्ही 10 व्यवसाय शिकतो तुम्हाला. त्यांच्यासाठी काहीतरी करा. कारण की एका स्टेजला माणूस गेल्यानंतर माणूस काय समजतो? बस मी माझे एवढे कमवले, मला 2 लाख येतात महिन्याला, मी खाणार आहे, बस समजा मला याच्या व्यतिरिक्त काय नाही. 2 लाख यायला लिमिटेशन्स आहेत. तुमच्याकडे येणारे पैसे कधीही संपू शकतात. कोणतीही मोठी घटना, कोणतीही मोठी गोष्ट कधीही होऊ शकते. मला नाही आठवत मी कधी विचार केला असेल की मुंबई ट्रेन बंद होते किंवा मी 2 महिने घरी बसेल. मी 1 दिवस कधी घरी बसत नाही. शक्य झालं की नाही? म्हणजे तुम्ही आणि जिवंतपणे पाहिलेला हा दिखावा आहे की काहीही होऊ शकतं. लोक बंद होऊ शकतात, देश बंद होऊ शकतं, होऊ शकतं की जिवंतपणे पाहिलेलं आहे आपण. पण हे सगळं बंद असताना एकमेकांना जे आपण मराठा बांधव मदत करत होतो. मला आठवतं आम्ही कितीतरी घाटकोपरला कितीतरी वेळा राम मंडळीकरांना सांगितलं की दादा अमुक एका मित्राची अमुक एक मैत्रीण अमुक एका ठिकाणी आहे, तिला काही पोहोचवता येईल का? रामदादांनी पोहोचवलेलं आहे, आमच्या गणपेशांनी पोहोचवलेलं आहे. कितीतरी वेळा जातं. का केलं? ते तुमच्या आणि माझ्या मधलं ऋणानुबंध आहे. हा तुमच्या आणि माझ्या मधला धागा आहे, जो मराठा उद्योजक लॉबी आहे, जो मराठा आहे, तुम्ही आणि मी आहे. आपल्याला स्वतःसाठी करायचंय, येणाऱ्या भविष्यासाठी करायचंय. मराठ्यांनी त्यांच्या 2 पिढ्या फक्त स्वराज्य संरक्षणासाठी घालवल्या. एक छत्रपती शिवाजी महाराजांची पिढी आणि एक छत्रपती संभाजी महाराजांची पिढी. पण त्यानंतर मराठ्यांना कधी संरक्षणाची गरज नाही व्हायला लागली. त्यानंतर अटक टेकड्यात मराठ्यांनी फक्त विस्तार केलाय, फक्त विस्तार केलाय. कारण मराठ्यांच्या 2 पिढ्या फक्त संरक्षणासाठी खर्ची गेलेल्या होत्या. त्यांनी तह केली, त्यांनी लढाई केली, त्यांनी मारलं, त्यांनी स्वतः मृत्यू सहन केला.
पण यानंतर आलेले जे सुवर्णकाळ होता मराठी शाहीचा, हा अटक ते कडकपर्यंत पोहोचणारा होता, पसरवणारा होता. तीच वेळ आपल्या सगळ्यांवरती आलेली आहे. आपण आज जो प्रयत्न करतोय हा तुमच्या आणि माझ्या मुलांसाठीचा प्रयत्न आहे. उद्या ज्यावेळेला तुमचा आणि माझं मूल ज्या वेळेला उभं काही व्यवसाय द्यायला तेव्हा त्याच्याकडे एक मोफत प्लॅटफॉर्म असेल की ज्यावरती येऊन त्याची नवीन जी संकल्पना असेल, त्याचा जो नवीन व्यवसाय असेल किंवा त्याचा असलेला पारंपरिक व्यवसाय असेल तो या प्लॅटफॉर्मवरती आणेल, पुढे नेईल आणि एक पारंपरिक व्यवसाय भविष्यातला काय म्हणतात ते नवीन स्टार्टअप असू शकतो. कितीतरी गोष्टी अशी आहे की ज्या आता काळानुरूप आपण वापरत नाहीये पण ते फॅड होत चाललंय. जसं ते चुलीवरचं जेवण, चुलीवरचं आईस्क्रीम वगैरे असेल आपण वापरत नाहीये त्या गोष्टी, नाही वापरत आहे ना, पण मग त्या फॅड होत चाललेल्या आहेत. त्या फॅडला लोक 20, 30, 40, 50 किलोमीटर जातात. भविष्य हेच आहे की ज्या त्याला मोठ्या पॅन्ट अशा आधी वापरल्या जायच्या ज्यावेळेला जुने सिनेता आकार होते त्यावेळेला ते फॅड गेलं बॉटम आले. आता परत ते एवढे मोठे पॅन्ट घालायचा काळ आलेला आहे. म्हणजे काळ बदलतो, ट्रेंड बदलतो, पण आपल्याला बदललं पाहिजे त्या ट्रेंडनुसार आणि येणाऱ्या ट्रेंडनुसार आपण विचार करतो त्या व्यवसायात आलं पाहिजे, त्या व्यापारात आलं पाहिजे. आता मगाशी एक दादा म्हणाले की आपण त्या प्रमाणात अजून नाही आहोत, मान्य आहे, पण आपण प्रयत्न करत आहोत की माझं येणारं भविष्य, माझ्या मुलांचं येणारं भविष्य त्या प्रमाणात असलं पाहिजे की एखादी गोष्ट, एखादी गरज, एखादा पदार्थ, एखादा व्यवसाय करायचा म्हटल्यावरती, सांगायचा म्हटल्यावरती, दाखवायचं म्हटल्यावरती माझ्याकडे ऑप्शन नसलं पाहिजे, ऑप्शन्स असले पाहिजे की 1, 2, 3 नाही, हजारो बांधव आहेत माझ्याकडे. कुठे तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे आणि कुठे तुम्हाला हा व्यवसाय बघायचा आहे. तुम्हाला मुंबईला बघायचा आहे, तुम्हाला पालघरला बघायचं आहे, तुम्हाला नाशिकला बघायचं आहे, तुम्हाला नगरला बघायचं आहे, कोणत्या जिल्ह्यात बघायचं आहे. एवढं मोठं स्वरूप तुम्हाला सगळ्यांना सोबत मिळून करायचं आहे. मराठा उद्योजक लॉबी गेले 4-4.5 वर्ष आपल्या सगळ्यांसाठी जी जीवतोड मेहनत घेते. प्रसंग कोणताही असू द्या, तुमच्या व्यवसायाचा असू द्या किंवा समाज कल्याणाचा असू द्या, प्रत्येक वेळीला मराठा उद्योजक लॉबी त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांसाठी काम करते. आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं, जसं कृषी भाऊंनी आपल्याला सांगितलं की लोक जोडायचे. जोपर्यंत आपण आपली बांधवं जोडत नाही, आपण त्यांना आपल्या सोबत आणत नाही, तोपर्यंत हे अशक्य आहे. बघा, ज्या वेळेला स्वराज्याचा विस्तार चालला होता, स्वराज्याचं संरक्षण चाललं होतं, त्यावेळी सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते का? होते. आवाज नाही येत आहे, होते. त्यावेळेला सर्व छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते का? नाही होते ना, बरोबर आहे ना? मग आता पण आहेत का? तुम्ही काम करत असताना या गोष्टी येणारच आहे, पण याचा अर्थ तुम्ही थांबणं आहे का? तुम्ही तुमचं काम थांबवणं आहे का? मराठा उद्योजक लॉबी थांबवणं आहे का? मराठा उद्योजक लॉबी वाढणार हे निर्विवाद आहे. तुम्ही थांबले नाही त्याचं काम थांबणार नाही, पण तुम्हाला काम थांबवायचं नाही, कारण की व्यवसाय वाढला पाहिजे, व्यापार वाढला पाहिजे, पैसे आले पाहिजे, तुम्ही आर्थिक सबळ झालं पाहिजे. कारण की जर तुम्ही आर्थिक सबळ झाले तर समाज आर्थिक सबळ होणार आहे. तुमच्याकडे एक पर्टिक्युलर अमाऊंट जमा झाली तर तुमच्या सोबतच्या 4 माणसांना तुम्ही सोबत घेऊन काम करणार आहे. हा विचार आहे आपल्या सगळ्यांसाठीचा आणि हा विचार मराठा उद्योजक लॉबीने मला दिला आणि माझ्याकडे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. यापुढे अजून मान्यवर आहेत बोलण्यासारखं बरंच आहे. मला आठवतं मी ज्या वेळेला पहिल्यांदा बोललो, म्हणजे मला बोलायची सवय नव्हती दादा. पहिली बैठक आपण लावलेली नाला सोसायला कल्पेला आणि आम्ही मुंबईतून 7-8 जण आलेलो आणि 25-30 लोकात ती बैठक झालेली आणि त्यापासून पालघर टेकची जी घडघड सुरू झालेली आहे ती आज मला वाटतं 25-1 बैठका संपूर्ण टीमनी घेतल्या आणि आज मी झालेली बैठक होणारी बैठक सुद्धा कौतुकास्पद आहे. प्रत्येक पालघर टीमचा प्रत्येक ऍडमिन स्वतः जिल्हाध्यक्ष असेल, आमचे राममंडी दादा असेल, आमचे सचिन दादा असतील, महिला ऍडमिन्स असतील, खरंच त्यांच्यासाठी त्यांचं कौतुक आहे की ते या प्रमाणात काम करतात, एवढ्या ध्येयाने काम करतायत की त्यांचं सांगावं किंवा करावं कौतुक एवढं कमी आहे. कारण की तुम्ही आणि मी आज इथपर्यंत बसलेलो आहोत, जमलेलो आहोत, याच्यासाठी कुणीही पैसे दिलेले नाहीये. हे सगळे पैसे आमचे सचिन दादा असतील, आमचे सुर्वे दादा असतील, यांच्या खिशाचा लागलेले आहेत. ही लोक वेडी आहेत. या लोकांना फक्त समाज वाढवायचा आहे, समाज बांधव जोडायचे, त्यांना एकत्र आणायचं, त्यांना शक्ती आणायचं, त्यांना व्यापारात आणायचं, त्यांना व्यापाराची नवीन दिशा द्यायची, त्यांना आर्थिक सक्षम करायचं. त्यासाठी आमचे सुर्वे दादा असतील, आमचे सचिन दादा असतील, सतत प्रयत्नशील असतात. ध्येयवेळी माणसं आहेत ती स्वतःचा व्यवसाय सांभाळून या सगळ्या गोष्टी करत असतात. तुम्हाला आणि मला फक्त या लोकांच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि सांगायचंय, दादा पुढे चला, आम्ही आहोत, दादा पुढे चला, आम्ही आहोत.
ज्या वेळेला असं कधी वाटेल की दादा थोडेसे दबले, त्यावेळेला आपल्याला पुढे यायचं, दादाचा हात धरायचा, दादा म्हणायचं तुम्हाला तर काहीच नाही, आम्ही त्यांचा हात धरायचा आहे आणि पुढे चालायचं आहे. आपण आज इथे तुम्ही मला जी बोलण्याची संधी दिली, खरंच खूप खूप आभार. भविष्यात आपण वर्धमान दिन सोहळा पालघरमध्ये घेण्याचा जो प्रयत्न आहे त्या सोहळ्यात नक्कीच भेटू आणि आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी असणार आहे की ज्या वेळेला वर्धमान दिन सोहळ्याला आपण येणार आहोत त्यावेळी नवीन समूहात नसलेले किमान 20 मराठा प्रत्येकाने सोबत आणायचे. 4 महिन्याचा वेळ आहे, आज जून मध्ये बसलेला आहोत, त्यामुळे 20 मराठा सोबत आणण्याची तयारी प्रत्येकाने आजपासून सुरू करा, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला त्रास सहन करावा लागणार नाही. तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की मराठा जोडण्याचा, मराठा व्यावसायिक जोडण्याचा आणि मराठा खरेदी करण्याची ही जी चळवळ मराठा लॉबीने सुरू केलेली आहे, या सगळ्यांनी स्वतःला झोकून देऊन काम करावं आणि आपला समाज कसा समृद्ध आणि सक्षम होईल यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. जय श्री